गर्दीत माणसाच्या जो संग राहिला देव पाहिला तो देव पाहिला चाले पहिली रांगडी घरुणी गीता पदर चाले पहिली रांगडी घरुणी गीता पदर त्या मातेला वृद्धपणी देई जो आधार अरे त्या मातेला वृद्धपणी देई जो आधार भविष्य उज्ज्वल करण्याचो का फिरला दारोदार भविष्य उज्ज्वल करण्याचो का फिरला दारोदार त्या पितळाच्या नेत्रा पुढचा दूर करी आपले आई वडील जे आपल्यासाठी काबाड कष्ट करतात ना प्रेक्षक त्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू यायला देऊ नका. आपली ग्रामदेवता आपली कुलदेवता आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय त्या आपल्या आई वडिलांना मरेपर्यंत आधार द्या. तुमच्या आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. लक्षात घ्या प्रत्येकाची आई असणं किंवा आई नसतं हे प्रत्येकाच्या नशिबाचे भाग आहेत. आज कित्येक आई वडील आपला मुलगा ग्रॅज्युएट झाला आपला मुलगा उच्च शिक्षण घेतलं त्याने की नोकरीसाठी दारोदार फिरत असतात. लक्षात घ्या कोणीतरी सांगितलं की हे सरकारी नोकरी आहे 7 ते 8 लाख भरावे लागतात. आयुष्यभर बाप जी कमाई करतो ना ते केवळ आपल्या मुलासाठी त्याच्या पदरात ते पैसे देतो केवळ आणि केवळ आपल्या मुलांसाठी. त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. लक्षात घ्या आपले आई वडील हेच आपल्यासाठी फार महत्वाचे ते आपले देव आहेत. त्यांना शेवटपर्यंत नाही तर आजची परिस्थिती फार गंभीर आहे. कित्येक वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघा तुम्ही कित्येकांचे आई वडील जन्म दिलेल्या मुलांच्या नावे ढसाढसा रडतायत. परंतु आपला वारकरी आणि शेतकरी यांचे वडील किंवा आई कधीच त्या वृद्धाश्रमामध्ये नाही. आज कॉलेजला जाणारा मुलगा त्याला जर बाप 4-2 शब्द सांगायला गेला ना तर बापाच्या अंगावर कचकन मुलगा मागे येतो. त्यावेळेस असं वाटतं की या मुलाला मी एवढं करून काय त्याचा उपयोग आहे. आज 20-21 वर्षाची पोरगी कॉलेजला जाते आणि 2 वर्षाच्या प्रेमाखातर जेव्हा बाहेरच्या बाहेर पळून जाते आणि तेव्हा तिचा बाप जेव्हा मार्केटमध्ये फिरतो तेव्हा लोक बोट करून सांगतात अरे मोठेपणा सांगत होतो परवा पवार गेला पळा. त्यावेळेस त्या बापाला वाटतं अशा मुलीला जन्म देण्यापेक्षा जन्म न दिलेला बरा. हे त्या बापाची हालत होती. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. मी परत सांगतोय कित्येक मुलं अशी जन्मतात ज्यांचे आई वडील जन्मताच निघून जातात. पूर्वी एक जुनं गाणं होतं बघा ठाऊक आहे का तुझ का रे कशी होती रे माझी आई कशी होती रे माझी आई कशी होती रे माझी आई. आपण 9-10-11 वर्षाची होईपर्यंत आम्ही आईच्या पदरात होतो बरोबर ना. आता पदराची गरज नाही. मुलं वेगळी आणि एकमेव कारण सांगतोय फक्त मोबाईल आणि मोबाईल. त्यामुळे आपण एक विषय लक्षात आम्ही भाषणाच्या माध्यमातून एकमेकाची इज्जत काढण्यापेक्षा हे कुठेतरी देणं गरजेचं आहे. आज गावच्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी लोक एवढे कष्ट करतायत आणि केवळ आपल्या मुलाबाळांसाठी हे जे आपण माया जमवतोय ते आपल्याबरोबर आपण घेऊन जाणार नाही. लक्षात ठेवा. हे सगळं इथेच राहणार. परंतु आपण जे कर्म करतोय
आपण मेल्यानंतर आपलं नाव राहणार आहे, म्हणून रस्त्याने चालताना असं चाललं पाहिजे की समोरच्या माणसाने रामराम ठोकला पाहिजे आणि मेल्यानंतर असं मेलं पाहिजे की आपण मुलगो येथून ते जर पुढे मडक्या घेऊन लागलो ना आणि पाठीवळून बघले त्याला तर मैता केलेल्या डोळ्यात काहीतरी अश्रू दिसावं. उद्या गॅरंटी नाही ना. आज इथे भजन करतोय, माझी उद्याची गॅरंटी नाही, आपली गॅरंटी नाही. हे भाड्याचं घर आहे, भाड्याच्या घरात आपण राहिलो त्यामुळे किती दिवस आपण भांडणं करायची. जो काय माझ्या जन्मात पुरवलं, जो काय माझ्या जन्मात पुरवलं काय तू मागू द्या. अरे मित्र होता, पण मित्रासारख्या जगात शिक. म्हणून जन्म केलेल्या माणसाने 3 गोष्टी विसरायची नाही. ज्यानं लक्ष द्या, ज्यानं आपल्यात मदत केली ते काय आयुष्यभर कधी विसरायचं नाही. जो आपल्या अडचणीच्या वेळेस पळून गेलो ते काय विसरायचं नाही. आणि नंबर 3 महत्वाची, ज्यानं अडचणीत आपला घाडल्या ते का मरण 13 दिवस झाले तरी विसरायचं नाही. लोक अरे दोस्ती कशी असावी, कृष्ण सुदाम्यासारखी असावी. आयुष्यभर श्रीकृष्णात भगवंताच्या जागेवर ठेव ते तो मित्र सुदामा आपण जोडलो, आयुष्यभर भिकारी रोडू. लक्षात ठेवा, ही जोडी ना दोस्ती, बरोबर ना. दोस्तीचे गाणे माहितीये आणि ते गाणे मी लंगारमध्ये घेतो दशावतार आणि डबलवारी कोकणी माणसाचा श्वास आहे. नाही तर इकडे सगळी कोकणी माणसं आहेत. दशावतार म्हटल्यानंतर आता शे जत्रा चालू होत, या खाजा घेऊ काय पच खा, तूपच खाजा खाणं ते लागू फुगो फुगवलं फुगो फुगो फोडलं तू बघा हा मी फुगो फुगवू नाही, फुगो मी फोडलं भारी असं तुझं कसं तो असं मारू तो काय असतो. काका तुमची बारी लाईव्ह आज 3-4 वर्षांनी बघितली. खरंच आज तुमचा आवाज ऐकून पंढरपुरात आल्यासारखं वाटलं. माझी आजी सीताबाई सावंतीच्या स्मरणार्थ गुगल पेच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करत होतं. आपल्या आवाजाची जादू, आपला आवाज ना डायरेक्ट भिडता हृदयापर्यंत भिडतो. ह्याच्यावर आवाज ना असो आड आड करून जातात, भावना नाही लागायचं. सुहास परब आणि आकाश परब यांच्याकडून पुनश्च 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वप्नील बुवांचे शिष्य आकाश परब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्याच्या काय झालं लागतात ठोक तू कमी आहे, त्याची ताकद लागते समजायची. काय बरोबर का बरोबर. नारदमुनीचा एक गाणं थोडंसं बघा. आवाज येतोय
नामांची देव द्यावे, हरी नामांची देव द्यावे, हरी नामांची देव द्यावे, दशावतारामध्ये लंगार फार महत्वाचा असतो. प्रयत्न करतो.